हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामुरिष्टं पुण्डलीकवरदे। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मिथ्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होयाधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 67वा। जीवेश स्वरूपाविषयी, जीवेश स्वरूपाविषयी। जीवेश म्हणजे जीव आणि ईश्वर। जीव आणि ईश्वर यांच्या स्वरूपाविषयी ग्रंथकारांची मते। कुणाची मते? जे काही ग्रंथ रचण्याचे अधिकारी आहेत, म्हणजे ज्यांनी ग्रंथ रचलेले आहेत, त्यांची मते आहेत। कशाबद्दल? जीव आणि ईश्वर
यांच्याबद्दल. त्यांचा विषय काय आहे? जीव कसा मानायचा आणि ईश्वर कसा मानायचा. ईश्वर आपणाला असं हे नाव ऐकण्यात येतंय, जीव म्हणून ऐकण्यात येतंय. पण जीव म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आलं? म्हणजे तो जीव झाला. जीव कशामुळं झाला? कशाने युक्त जीव आहे? आणि ईश्वर कशामुळे ईश्वर आहे? ईश्वर कसा मानायचा आणि जीव कसा मानायचा? जीवाची व्याख्या काय करायची आणि ईश्वराची व्याख्या, हे ग्रंथकार वेगवेगळ्या मतांनी म्हणजेच भिन्न भिन्न मताने तेच सांगतात. गोष्ट एकच सांगतात पण वेगवेगळ्या विचाराने. कुणाचे मत आहेत? हे ग्रंथकाराचे, है का नाही? ते ग्रंथ कोण्या संप्रदायाचे आहेत? वारकरी संप्रदायाचे. मग वारकरी संप्रदायाचे ग्रंथ हे वेदानुसार आहेत का वेदाला अमान्य आहेत? वेदाला मान्यच आहेत ना. वेदानुसार असल्यामुळं वेद मान्य आहेत. मग जे ग्रंथकार आहेत ते संप्रदायपूर्वक, वैदिक संप्रदायपूर्वक आहेत आणि त्यांना वेदांत मतही मान्य आहे. मग विचारात का फरक पडायला आहे? आता घरामध्ये मुलाचं लग्न झालं आणि मुलगी आली. मग तिला कोणी वहिनी म्हणेल, पण तिचंही किती. कोणी त्याला सुनबाई म्हणेल, कोणी तिला पत्नी म्हणेल, कोणी तिला ननंदाई म्हणेल का नाही? भाऊजाई म्हणेल. म्हणजेच व्यक्ती एकच आहे पण अनेक नावानं संबोधल्या जाते, पण अर्थ तिथंच लागतो, त्या एका व्यक्तीच्याच ठिकाणी लागतो, है का नाही? म्हणून ते ज्या नावानं तिला हाक मारतात, नाव वेगळे झाले म्हणून व्यक्ती वेगळी होते का? तसं मत जरी भिन्न दिसत असलं तरी अर्थ जर निघत असला योग्य, तर निघाना का भले किती वेळच निघाला तरी अर्थ बदलू नये, है का नाही? तसं ग्रंथकार आपापल्या कौशल्याने अर्थ काढतात. तिथं अज्ञान नाही, त्यांच्या ठिकाणी अज्ञान नाही, ते ज्ञानाची कसरत आहे त्यांची. त्यांची त्या ज्ञानाची, अनुभवाची, त्या बुद्धीची कसरत आहे. म्हणून अनेकाचे कसे अनेक मत आहेत, म्हणजे कसे भिन्न मत आहेत ग्रंथकारांचे, इथं काही मतं घेतलेली आहेत. या अगोदर आपण भागत्याग लक्षणेबद्दल बोललो, है का नाही? आणि त्या भागत्याग लक्षणा कशासाठी करायची म्हणून सांगितली? जीवाच्या वाच्य स्वरूपाविषयी, है का नाही? मग ईश्वर कसा मानायचा, जीव कसा मानायचा, त्याच्याबद्दलच चालू लागलं. तर मग ती लक्षणा सांगितली की या लक्षणा करून म्हणजे दोन्हीच्या ठिकाणी असणारे जे अधर्म आहेत, भेद करणारे धर्म जे आहेत, अधर्म करणारे, जीवाच्या ठिकाणचा जो धर्म आणि ईश्वराच्या ठिकाणचा जो धर्म आहे, ते धर्म कसे आहेत? वेगवेगळे, म्हणजेच भिन्न आहेत
आणि विरोधक आहेत. ते दोन्ही धर्म कसे आहेत? विरोधक धर्म आहेत. म्हणून जीव ईश्वरूप होणारच नाही. पण वेदांत मतामध्ये दोघांचे धर्म जरी भिन्न असले तरी ऐक्य व्हायला काहीही हरकत नाही, अशी त्यांनी लक्षणं सांगून एकता सांगितली. एकता होते. मग जे विरोधी धर्म आहेत त्या धर्माचा त्याग करायचा, जे विरोधी धर्म आहेत त्या धर्माचा त्याग करायचा आणि त्यांचं जे लक्ष्य स्वरूप आहे ते एकच असल्यामुळं जीवाचं स्वरूप आणि ईश्वराचं स्वरूप हे एक असल्यामुळं त्यांची एकत्व घडायला काही हरकत नाही. पण विरोधी धर्माचा त्याग करून, म्हणजेच काही त्याग करायचा आणि कायाचा स्वीकार करायचा, ते जमलं जीव स्वरूपाची आणि ईश्वर स्वरूपाची एकता घडायला काही हरकत नाही. मग तसं सांगून प्रश्न पुन्हा उत्पन्न होतो कुणाला? श्रवणकर्त्याला, की शेवटी मग जीव कसा मानायचा? मग अमुक ग्रंथामध्ये तर जीवाचं लक्षण असं केलं, ईश्वराचं असं केलंय आणि वेदांत शास्त्र असं सांगत आहे. मग कोणाचं बरोबर मानायचं? का सगळ्याचंच बरोबर आहे? का त्याच्यातलं काहींचं चूक आहे आणि काहीचं बरोबर आहे? का सगळ्याचंच चूक आहे? म्हणून या ठिकाणी या परिच्छेदामध्ये जीवे स्वरूपाविषयी ग्रंथकारांची मते सांगितली. जीव ईश्वराच्या स्वरूपाविषयी त्यांची मते, म्हणजे कसे मानायचे ते. अनेक वेदांत ग्रंथकारांनी अनेक, मग किती ग्रंथ असतील वेदांतावर? इथं अनेक बहुवचन वापरले. अनेक ग्रंथकारांनी जीवेश्वरांचे स्वरूप भिन्न भिन्न प्रतिपादन केलेले आहे. भिन्न भिन्न म्हणजे वेगवेगळे. याला जीव म्हणतात कसं त्यांनी वेगळंच सांगितलंय आणि दुसऱ्या ग्रंथकारांनी वेगळंच सांगितलंय. म्हणजे हे भिन्न भिन्न मतं आहेत. मग काही विवरण ग्रंथकार आहेत, काही विवरणकार आहेत, विवरण ग्रंथकार आहेत. काही आकार ग्रंथकार आहेत आणि काही प्रकरण ग्रंथकार आहेत. प्रकरण ग्रंथ, आकार ग्रंथ आणि विवरण ग्रंथ हे ग्रंथाचे प्रकार सांगण्याच्या हातवाट्या आहे का नाही? पण ग्रंथच हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली, याला आकार ग्रंथ म्हणतात. आणि त्यांनीच त्या ज्ञानेश्वरीचा जो अनुभव सांगितला तो प्रकरण ग्रंथ केला. त्याचाच काय केला? प्रकरण सांगितलं त्याचं, आहे का ना? आणि त्याच्यावर ज्याने ज्याने काय भाष्य केले आहेत, विवरण केलं आहे, त्याला विवरणकार म्हणतात. असे हे ग्रंथ आहेत. आता हे विवरण आहे. हे विचारसागर काय हे? हां, ज्याने आता हे कोणी आपल्याला विवरण करून दिलंय? निश्चलदास स्वामीचा हे प्रकरण ग्रंथ आहे, पण त्याच्यावर विवरण केलंय हां साखरे महाराजांनी किंवा हरभरे शास्त्री. असं काही विवरण ग्रंथ आहेत, काही आकार ग्रंथ आहेत, काही प्रकरण ग्रंथ आहेत. मग प्रकरण ग्रंथामध्ये सूत्रात्मक भाषा असते. भाषा कशी असते? सूत्रात्मक असते. आणि ती सूत्रात्मक भाषा कळाली तरच आकार ग्रंथ कळतात. सूत्रात्मक भाषा कळाली तरच आकार ग्रंथ कळतात, है का नाही? आणि आकार ग्रंथ कळाले तरच विवरण कळतं. म्हणून
विद्याधर स्वामींनी आणि प्रकाश आत्मा यांनी या दोघांनी जीवाचं स्वरूप कसं आहे आणि ईश्वराचं स्वरूप कसं आहे, त्यांच्या मतामध्ये कशी भिन्नता आहे आणि कशी एकता आहे. मतं तर भिन्न आहेत, पण सिद्धांताला सोडून नाही. मतं तर भिन्न वाटतात, पण सिद्धांताला सोडून नाही. त्यांच्या मतावर शंका उत्पन्न होतात, पण त्या शंकेचं त्यांनी समाधान सुद्धा केलेलं आहे. असं मोकळं सोडत नाहीत, मत पटवून दिलेलं असतं. पण हे दोघेही कसे आहेत? वेदांतीच आहेत. म्हणजेच वेदांत संप्रदायच आहे, हे इतर संप्रदायाचे नाहीत. म्हणजे हे आपल्याच संप्रदायाचे आहेत. विवरण ग्रंथकार प्रकाश आत्मा यांनी अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि त्या प्रतिबिंबाचं जे बिंब आहे तो ईश्वर. जीव कसा? अज्ञानामध्ये असलेलं प्रतिबिंब, तो जीव. काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. त्यांनी दुसरे कोणते शब्दच घेतले नाहीत. अज्ञान हा शब्द घातला आणि बिंब आणि प्रतिबिंब हे तीनच शब्द येतात. मग बिंब रूपाच्या ठिकाणी ईश्वर मानायचा आणि त्याच ईश्वराचं प्रतिबिंब ज्याच्यात पडलंय ते अज्ञान, आणि त्या अज्ञानात पडलेलं जे प्रतिबिंब आहे तो जीव. मग अशी त्यांनी व्याख्या केली जीवाची आणि ईश्वराची, साधी आणि सरळ, है का नाही? कुठं गोताडेव नाही, आताडेव नाही. असे त्यांनी जीव आणि ईश्वराचे स्वरूपे सांगितले. याचा नंतर विचार त्यांनी सांगितलाच आहे. आपण क्रमशः जाऊ पुन्हा. आता हे झालं यांचं मत, प्रकाशात्माचं मत. आता विद्याधर मुनींनी काय केलंय, कसं सांगितलंय? विद्याधर स्वामींचे असे मत आहे की त्यांच्या मतामध्ये शुद्ध सत्वगुणासहित मायेत शुद्ध सत्वगुण असून तो गुण कसा? शुद्ध, आणि त्या गुणासहित शुद्ध सत्वगुणासहित माया. कशी मानली माया? आता माया तशी असते, पण ते सांगावं लागेल ना. शुद्ध सत्वगुणासहित माया आणि त्या मायेमध्ये आभास. कशाचा? तो आभास कुणाचा? ब्रह्माचा, आहे का नाही? चैतन्याचा आभास. आणि त्या आभासाला ईश्वर म्हणतात. ईश्वराची त्यांनी अशी व्याख्या केली. आणि नुसतं लक्षात घ्या आता, म्हणजे कसं कसं सांगायले ते. आणि मलिन सत्वगुणासहित, मलिन सत्वगुणच पण मलिन, अंतकरणोपादान कारण, अंतकरण उपादान कारण. आता अंतकरण उपादान कारण काय आहे? अविद्या आहे. उपादान कारण कोण आहे? अंतकरणाचं, आहे का नाही? अहो जेवढे म्हणून विषय तेवढे उपादान कारण अविद्याच आहे ना. स्वप्नामध्ये जे पदार्थ आपल्याला प्रतीत राहतात ते कशाला उपादान कारण होतात? अविद्यालाच उपादान कारण आहेत ना ते. म्हणजे अविद्याच कारण होती त्याची उपादान कारण. आणखी लक्षात येण्यासाठी, सर्पाच्या उत्पत्तीला कोण सांगितले कारण? सर्पाच्या उत्पत्तीला
हां काय अविद्याच अविद्याच आहे ना, आहे का नाही? कुठलची ती चैतन्याच्या आश्रित असणारी, कुठल्या चैतन्याच्या? रज्जुपैत चैतन्याच्या आश्रित असणारं जे चैतन्य आहे, हा त्या चैतन्याच्या आश्रित असणारी, रज्जुपहित असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचे आश्रित असणारी अविद्या, आणि तीच उपादान कारण सर्पाला आहे. म्हणजे उपादान कारण कोण आहे? अविद्याच सांगायलेत का नाही? तसं या ठिकाणी विद्याधर स्वामी काय म्हणतात? अंतकरणो उपादान कारण. अंतकरण उपादान कारण कोण? अविद्याच आहे ना. आता अंतकरण म्हणजे हा एक काय विषयच आहे, पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं हे एक कार्यच आहे ना. मग हे जगतातले हे कार्य पंचमहाभूताचेच आहेत, आहे का नाही? मग कार्यरूपानंच आहेत ना ते. मग त्याला उपादान कारण कोण? तर अविद्या. म्हणून हे जगताला उपादान कारण कोण आहे असंच सांगतात का नाही? उपादान कारण अविद्या आणि निमित्त कारण चैतन्य, आहे का नाही? हे दोघंच तर आहेत ह्या जगत उत्पत्तीला कारण, हे दोघंच आहेत ना, आहे का नाही? तो अधिष्ठान कारण म्हणून निमित्त कारण तोच आहे का नाही? आणि उपादान कारण उत्पत्तीला कारण म्हणून अविद्याच आहे. म्हणून एक उपादान कारण झालंय आणि एक निमित्त कारण झालंय, अधिष्ठान कारण. असे उपादान कारण अविद्या, त्या उपादान कारण अविद्येमध्ये काय मानायचं? अविद्या अंशातील आभास. जितका काय अविद्या अंश आहे त्या अंतःकरणामध्ये, त्या अविद्या अंशातच पडलेलं जे काय प्रतिबिंब आहे, त्या अविद्या अंशामध्येच पडलेल्या प्रतिबिंबास किंवा आभासास जीव म्हणायचं. आता जीवाच्या व्याख्यामध्ये त्यांनी कसं केलंय? जीवाच्या व्याख्यामध्ये अविद्या मांडली, उपादान कारण म्हणून अविद्या मांडली, आणि ती अविद्या कशी मांडली? मलिन पण सत्वगुण मानला, आहे का नाही? मग त्या ठिकाणी असणारा जो सत्वगुण आहे तो ज्ञानाला कारण, आणि जी मलिनता आहे ते विषयाला उत्पत्तीला कारण. कारण ज्ञान ही अविद्यापासूनच कारण आहे. ज्ञानाला कारण कोण आहे? अविद्याच आहे. आणि विषयाच्या उत्पत्तीलाही कारण अविद्याच आहे. पण विषय समजून सांगण्यासाठी विचारसागरमध्ये आपल्याला अगोदर काय सांगितलंय? विषय उत्पत्तीला जे कारण अविद्या आहे ती रज्जुपैत चैतन्याची आश्रित असणारी अविद्या आहे, आणि त्या सर्पाच्या ज्ञानाला कारण अंतःकरणोपहित असणारी अविद्या आहे का? तिच्या अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य त्याच्या आश्रित असणारी अविद्या ती ज्ञानाला कारण आहे. मग अंतःकरणातली असणारी अविद्या कोण्या गुणासहित आहे? सत्वगुणासहित आहे. आणि सर्पाला उत्पन्न करणारी जी अविद्या आहे रज्जूच्या ठिकाणी ती मलिन आहे. म्हणून मलिन जो आहे सत्वगुण तो विषयाच्या उत्पत्तीला कारण आहे, आणि जो शुद्ध सत्वगुण आहे तो ज्ञानाला कारण आहे. असंच सांगितलं होतं ना. मग जीवाची उत्पत्ती ज्या वेळेस सांगायची आहे, जीवाचं जे काय स्पष्टीकरण त्यांना द्यायचं आहे, त्यावेळेस अविद्या उपादान कारण आहे, पण ती अविद्या कशी मानावी लागेल? ती अविद्या कशी मानावी लागेल? मलिन. कारण जीवाच्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. जीवाच्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. म्हणून त्या ठिकाणी तो सत्वगुण कसा सांगायचा आहे?
मलिनच सांगावं लागेल. शुद्ध त्या ठिकाणी सत्वगुण का सांगता येणार? कारण तिथं अज्ञान प्रतीतीला आले आणि ईश्वराच्या ठिकाणी ज्ञान आहे का नाही? म्हणजे तो सर्वज्ञ आहे. आता तो सर्वज्ञ हा अल्पज्ञ का? याचं उत्तर सांगायची काही आहे का नाही? त्याच्यामुळं विद्याधर स्वामींनी असं सांगितलंय की जीवाची उत्पत्ती, जीवाला कारण अविद्याच आहे, पण मलिन सत्वगुणी त्या गुणाने त्या ठिकाणी ज्या त्या अविद्या अंशामध्ये जे पडलेला आभास आहे चैतन्याचा, तो जीव, ती अविद्या जीव नाही, तो गुण जीव नाही. त्या अविद्या कशी आहे? मलिन सत्व गुणांनी युक्त आहे. मलिन सत्व गुणांनी युक्त अविद्या आणि तिच्यामध्ये पडलेला आभास चैतन्याचा, तो आभास जो आहे का, तो जीव आहे. मग जीवाच्या लक्षणामध्ये ह्या तिन्हीला धरावं लागते. त्याच्यामध्ये तो पडलेला आहे. मलिनता, सत्वगुण आणि अविद्या. कारण गुणही मानायचा आहे आणि अविद्याही मानायची, आणि त्या अविद्यामध्ये पडलेला आभास एक मानायचा आहे का नाही? चौथा आभास. आणि तो आभास जो आहे त्यालाच काय मानायचं? जीव मानायचं. कारण पुन्हा अडचणी येत नाहीत. इतकं जर मानलं तर अडचणी येत नाहीत, शंका उत्पन्न होत नाहीत, सिद्धांताला लागायला सोपं आहे. म्हणून विद्याधर स्वामींनी इतकी समजून उमजून व्याख्या केली आहे. आता याच्यामध्ये काही शंका उत्पन्न होईल का? पण प्रकाश आत्मानी जे काय केलेले आहे व्याख्या, त्यांनी काय केली? दोघाचेही उपादान कारण काय सांगितलंय? अज्ञानच सांगितलंय. आता दोघाचं उपादान कारण एकच सांगितलंय, आणि मग एक सांगितल्या दोघांमध्ये भेद कमून करायचा? एकाच मायपासून दोघंही झाले आहेत, मग एकाची सावतर आणि एकाची सखी कशी होईल? जीव अल्पज्ञ आणि ईश्वर सर्वज्ञ असे कसे होतील? एक आवडतं आणि एक नावडतं कसं होईल? एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ कसं होईल? आईला दोन्हीही सारखेच असायला पाहिजे. अशी प्रकाशात्म्याच्या मतावर शंका उत्पन्न सहज होती, है का नाही? कुणालाही होईल. कुणालाही म्हणजे जे श्रवणाला येतात तेच, कुणाला म्हणजे. मग या ठिकाणी विद्याधर स्वामींनी केलेली व्याख्या ही बरी आहे. कुणाला? त्याच्यात आणखी कुणाला? ज्याचा अधिकार श्रवणामध्ये कमी आहे त्यांना विद्याधर स्वामींची व्याख्या समजायला सोपी आहे, म्हणजे कळण्यासाठी सोपं आहे का नाही? कारण सामुग्री प्रकाश आत्मानी कमी केली, त्यांनी सामुग्री कमी केली आणि यांनी वाढवली. पण प्रकाश आत्मा म्हणतात आम्ही सामुग्री जरी कमी केली तरी आम्ही सिद्धांताला हानी पोहोचू देत नाहीत. एखाद्या डॉक्टरकडे गेलं की ते टोपलं भरून गोळ्या देतो. किती? टोपलं भरून. आणि दुसऱ्या डॉक्टरकडे जा, ते मचक्यात 4-4 गोळ्या देत आहे. 2-3 नमुन्याचे देईन पण 4-4च गोळ्या राहून जाईन म्हणतं इतक्यावरच. आता टोपलं भर गोळ्या कुठं, त्या 4-4 गोळ्या कुठं? पण तिथं 4-4 गोळ्या देणाऱ्यावर शंकाच येते, मला एवढं मोठी बिमारी झाली 4 गोळ्यात कशी राहील?
हा, पण गोळा घेणारा जर हुशार असेल की डॉक्टर साहेब हे कसे आहेत, MD डॉक्टर आहेत, ते योग्य निदान करतात आणि ज्या लागत्याल गोळ्या तेच देतात, विनाकारण दुसऱ्या गोळ्या देत नाहीत. मेडिकलचा खप व्हावा म्हणून त्यांची भावना नाही, मेडिकल विकावं म्हणून त्यांची भावना नाही. म्हणून ते 4-4 गोळ्यामध्येच गुण देतात, है का नाही. मग तसे काही गुण देणारे आहेत 4 गोळ्यामध्येच, आणि काहींना टोपलंभरही द्याव्या लागतात, है का नाही. पण टोपलंभर गोळ्या दिले की नक्कीच त्याचं राहतंय, कारण त्याच्यात तितक्यातल्या गोळ्यात यकीनं तरी राहीन ना, इतके मोठे दिले म्हणल्यावर. मात्र सावडायचं म्हणल्यावर माती सगळं सावडावं लागतंय, आणि रास भरायची म्हणल्यावर अजिबात माती मला तेव्हा द्यायला जमत नाही, है का नाही. मग रास सावडणारे अधिकारी वेगळे असतात आणि मात्र सावडणारे अधिकारी, है का नाही. आणि काय काय त्या मात्र्याच्याही पलीकडचे काही अधिकारी आहेत, माहिती आहेत का. तेच खळ्यावरच आहेत. ज्या वेळेस त्या खळ्यावरचं मदनही आणलेलं असतंय भरून आणि मात्र आणलेलं असतंय भरून, तरी पण 3 नंबरचा तिथं काहीतरी तिथं ल काढण्यासाठी जातोच. पहिलं येत होते, लमानी येत होत्या. पहिलं कळडीचं खळं बाडवायचं, ते उधळायचं, हा, उधळलेलं ते माल घरी आणायचा, पुन्हा बाया घरच्या जायच्या, चौकून मात्र असते ते मात्र सावडायचं, पुन्हा काय राहीन होती तर. तरी पण भारा बडून ज्यावेळेस इकडं त्या काड्या फेकून द्याव्या लागतात, त्याच्यासोबत कळडी जात होत्या, एका दुसरी कव्हा तरी. आणि तितक्या कळडी घेणाऱ्या काही अधिकारी लमानी, त्याचा अधिकार बघा कसा आहे. म्हणजे अधिकारानुसार फल मिळत आहे. तसा आपला जसा अधिकार असेल, आपल्या बुद्धीचा, आपल्या अंतःकरणाचा, आपल्या वृत्तीचा जसा अधिकार असेल, तसं आपणाला हे मतं पटतात, है का नाही. म्हणून विद्याधर स्वामींनी सांगितलेलं जे मत आहे, ते मत कुठंही कोणालाही समजण्यासारखं आहे, है का नाही. आता जीवाची व्याख्या, बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब झाला जीव, अशी केली तरी जमतंय ना. बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास, तो जीव. मागे आपल्याला तसेच सांगितलंय 4थ्या प्रकरणामध्ये, है का नाही. पण इथं विद्याधर मुनी काय म्हणायला लागले तर, मलिन कोणता गुण, सत्वगुण, मलिन सत्वगुणाने युक्त असणारी अविद्या, आणि त्या अविद्या अंशात पडलेला चैतन्याचं आभास, त्याला म्हणायचं जीव. ही त्यांनी जीवाची व्याख्या केली. आणि ईश्वराची कशी केली, शुद्ध सत्वगुण, तशी माया मानली. कशी माया मानली, शुद्ध सत्वगुणासहित मानली ईश्वराची व्याख्या करताना. आणि जीवाची व्याख्या करताना मलिन सत्वगुणासहित अविद्या मानली, कारण जीवाला उपादान कारण अविद्या मानली आणि ईश्वराला उपादान कारण माया मानली. मग माया कशी मानली, शुद्ध सत्वगुणासहित मानली. आणि अविद्या कशी मानली, अशुद्ध सत्वगुणासहित मानली. आणि दोघांचं स्वरूप आभासच आहे. दोघांचे स्वरूप हे कसे येतं, ईश्वराचाही आभासच आहे, चैतन्याचा मायेत पडलेला तोही आभासच आहे, आणि अविद्येत पडलेलाही आभासच. दोघंही कसे येतं, आभासच आहेत. जरी पंचदशीमध्ये ही व्याख्या पंचदशी कारण त्यांनी पंचदशी हा ग्रंथ केलेला आहे, त्याच्यामध्ये ही व्याख्या सांगितलेली आहे. जरी पंचदशीमध्ये विद्याधर स्वामींनी अंतःकरणातील आभासास जीव म्हटले आहे,
अंतःकरणातील आभासास जीव म्हटले आहे. तथापि याच्यावर सुद्धा काही काही सुज्ञ मंडळी शंका घेतात. त्यांनी आभास कशात मानलाय? अविद्येमध्ये मानलाय. पण या अविद्येमध्ये मलिन सत्वगुणासहित असणारी जी अविद्या आहे तिच्यामध्ये काय मानला? आभास मानला आणि तो जीव आहे असं त्यांनी मानलंय ना. पण काय काही म्हणतात सुषुप्तीत अंतःकरण राहत नाही. ही शंका आहे बरं का. सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये अंतःकरण आहे का नाही? आणि मग जीव अंतःकरणच नाही म्हणल्यावर अंतःकरण असेल तर जीव आहे आणि अंतःकरण नसेल तर. कारण अविद्या कुठे मानली? अंतःकरणात मानली आहे का नाही? सत्वगुण कशात मानलाय? अविद्येत मानलाय. मलिनता कशात मानली? गुणात मानली. मलिनता कुठं मानली? हे क्रम लक्षात आले पाहिजे. मलिनता कशात आहे? त्या सत्वगुणात आहे का नाही? कारण सत्वगुण शुद्ध असतो आणि तोच काय झाला? मलिन म्हणजे अशुद्ध झाला आहे का नाही? आणि अविद्या कशी असते? गुणाने युक्त असते. अविद्या गुणाने युक्त असते ना. कारण अविद्येचे ते कार्य येतं. अविद्या त्यानं कार्य करते. म्हणून त्याच्यामध्ये त्या अविद्येमध्ये जे काही गुण आहे त्या गुणामध्ये मलिनता आहे का नाही? मग ती मलिनता अविद्येची आहे का गुणाची? मलिनता गुणाची आहे का नाही? आणि गुण असल्याशिवाय अविद्येला कार्य करता येत नाही. म्हणून ते गुण कसा यायलाय तिला कार्य करण्यासाठी? मलिन यायलाय ना आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये त्या अविद्येमध्ये पडलेलं जे काही आभासित चैतन्य आहे त्या चैतन्याचा आभास पडलेला तो आभास आता तितक्या त्या सामुग्रीनं कसा व्यवहार करील? त्याला ज्ञानानं व्यवहार होईल का त्याचा? आहे का नाही? त्याचा ज्ञानानं व्यवहार होणार नाही. म्हणून त्याचा अज्ञानानं व्यवहार होतो आहे का नाही? आता ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी कारण त्याच्या सत्वगुण आहे तर मग ज्ञानानं व्यवहार व्हावा नाही ना. तो सत्वगुण मलिन झालेला आहे म्हणून अज्ञानानं व्यवहार व्हायला आहे का नाही? मग जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये हा व्यवहार होईपर्यंत त्या ठिकाणी जीवाची लक्षणता तिथं जाती. तिथं जीवाची अतिव्याप्ती करता येते, वृत्तीव्याप्ती करता येते. पण ज्या वेळेस निद्रा अवस्था असते त्यावेळेस अंतःकरण प्रकाशित असतं का जीवाकडून? तिथं जीव तरी सिद्ध होतो का? म्हणजे अंतःकरणच नसतं. ते काय झालेलं असतं? लीन झालेलं पावलेलं असतं ते. मग अंतःकरण ज्याचा परिणाम म्हणून ज्ञानरूप जीवावर जीवाचे लक्षण जात नाही. त्या ठिकाणी जीवाला जे ज्ञान होतंय का ते ज्ञान झोपेमध्ये होतंय का? कारण जीव कसा आहे त्याला ज्ञान होतंच ना. पण ईश्वरा इतकं नाही होत आहे का नाही? जसा जेवढा गुण आहे तेवढं होतंय ना त्याला. मग झोपेमध्ये तर काहीच होत नाही ना. आणि मग चैतन्याचं प्रतिबिंब आभास कशात आहे? अंतःकरणातल्या त्या अविद्येमध्येच आहे ना. आणि मग त्या ठिकाणी निद्रा अवस्थेमध्ये त्याला मी झोपलो मला इतक्या वाजता आता उठायचं, इतके वाजलेत हे त्याला झोपेमध्ये कळावं ना. मग झोपेमध्ये तर त्याला कळत नाही. मग त्या ठिकाणी जीवाचं लक्षण कुठे राहतंय? विद्याधर मुनीची ज्या व्याख्यानं जर आपण जीवाचं लक्षण बघितलं तर मग झोपेमध्ये तर जीव सिद्ध व्हाय नाही ना. जीव सिद्ध व्हाय ना म्हणल्यावर अव्याप्ती दोष यायलाय. मग या मतावर अव्याप्ती दोष यालाय.
है का नाही? अशी शंका उत्पन्न होती. आता ही शंका अगोदर विद्याधर स्वामींची घेतली त्यांच्या मतातली. मग यांच्या मतामध्ये हा जो अव्याप्ती दोष आहे, म्हणजे व्याप्त व्हायना ना तिथं, तिथं जीव सिद्ध व्हायना ना झोपीमध्ये, आणि जीव तर असतो. मग यांची व्याख्या कुठेतरी चुकायली, यांनी सांगितलेलं लक्षण कुठेतरी चुकायलंय. म्हणून तो आभास अविद्या अंश जीव मानण्याचा, तो आभास जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. त्यांचा अभिप्राय कसा आहे? तितक्या जीवाने युक्त. अंतकरण ज्याचा परिणाम आहे ते कसं मानतात? ज्याचा अंतकरण हे काय आहे? परिणाम आहे. आता अंतकरण परिणाम आहे. अंतकरणात काय होतो? अंतकरणात ज्याचा परिणाम आहे. अंतकरणात परिणाम कोणाचा व्हायलाय? अंतकरणात परिणाम व्हायलाय. का म्हणून व्हायलाय? विवर्त झाला म्हणून. अंतकरणामध्ये चैतन्याचा काय झालाय? विवर्त झालाय, है का नाही? आणि त्या विवर्तानं काय व्हायलंय? अंतकरणावर परिणाम व्हायलाय, है का नाही? किंवा तिच्यामध्येच परिणाम व्हायलाय. मग ज्याच्यामुळं अंतकरणामध्ये परिणाम व्हायलाय, कोणामुळं व्हायलाय? विवर्तामुळंच व्हायलाय ना. तो जीव असं म्हणायले ते. जीव कोण? ज्याच्यामुळं त्या अंतकरणामध्ये परिणाम व्हायलाय तो जीव चैतन्य मानायचा. तो साभास अविद्या अंश जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. तो अविद्या अंश, त्या अविद्येतला अंश म्हणजे तो आभास अंश, तो जीव मानायचा असं ते म्हणायले. केवळ आभास जीव, केवळ आभास जीव ईश्वर नाहीत. केवळ आभासच जीव ईश्वर, हे केवळ आभास रूपच नाहीत. तर मग कसे? अधिष्ठान चैतन्यासहित आभास जीवेश्वर आहेत. कसे मानलेत ते जीव आणि ईश्वर? नुसता आभास म्हणजे जीव ईश्वर नाही. पण मला असं वाटायलंय नुसतं आरशामध्ये प्रतिबिंब बिंबाच्या वाचून पडतं का? बिंब असेल तर, है का नाही? मग तसा आभास जो आहे ते चैतन्य असेल तर आभास आहे. पण हे काय सांगायलेत? आता त्या आभासाचा अधिष्ठान कोण? आभासाचा अधिष्ठान कुठंच चैतन्य. चैतन्य धरा की आता आभासाचा अधिष्ठान चैतन्य आहे. मग ते अधिष्ठान तिथं असल्याशिवाय आभास पडेल का? आता त्या चैतन्याच्या ठिकाणी बिंबत्व म्हणजे मुखत्व, है का ना? आणि आभासाच्या ठिकाणी प्रतिबिंबत्व, है का ना? मग प्रतिबिंबत्व आरशामध्ये पडायलंय, ते बिंबत्व असल्याशिवायच पडायले का? मग विद्याधर स्वामी म्हणतात त्या चैतन्यासहित आभास म्हणजे जीव. मग बिंबासहित जे प्रतिबिंब आहे तो जीव. बिंबासहित बिंब वाचून जर प्रतिबिंब असेल तर त्याला प्रतिबिंब म्हणूच नाही, त्याला जीव म्हणूच नाही. अधिष्ठान चैतन्याच्या सहित आभास जीवेश्वर आहेत, त्या चैतन्यासहित. म्हणजेच चैतन्याला सोडून आभास राहत नाही.
असणं शक्य नाही, है का नाही? मग चैतन्याला सोडून आभास राहत नाही, तसंच आभासाला सोडून चैतन्य कसं आहे हे हे कळण्यामुळं आभासाला सोडून चैतन्य राहील का नाही? बिंबाला सोडून प्रतिबिंब राहील का नाही? नाही. बिंबाला सोडून, मुखाला सोडून आरशातलं प्रतिबिंब राहत नाही. बिंब गेलं की ते पण राहतच नाही तिथं. आन हे जे मुख आहे बिंब, ते प्रतिबिंब असेल तरच असतं का प्रतिबिंब नसलं तरीही तसंच म्हणायलोत ना मग आम्ही. चैतन्य असेल तर आभास, है का नाही? आणि आभास नसेल तर हायच ना ते. मग प्रतिबिंबाच्या जीवावर आहे का बिंब? है का नाही? पण आभास, प्रतिबिंब बिंबाच्या जीवावरच राहत असतं, है का नाही? म्हणून मायाच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्व ज्ञातादी धर्म आहेत, हे आपण जाणून आहोत. आणि अविद्ये उपाधीमुळं जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञातादी धर्म आहेत. मग अल्पज्ञातादी धर्म जीवाचे आहेत आणि सर्व ज्ञातादी धर्म ईश्वराचे आहेत. हे धर्म वेगवेगळे का झाले? त्या आभासामुळं झाले का चैतन्यामुळं झाले का त्या उपाधीमुळं झाले? याला कारण कोण आहे? ती उपाधी आहे. कशी काय कामून फरक केला त्या उपाधीनं? त्या उपाधीमध्ये काय फरक आहे? एकाची उपाधी माया आहे आणि एकाची उपाधी अविद्या आहे. मग अविद्याचं स्वरूप काय आहे आणि मायाचं स्वरूप काय आहे? माया शुद्ध आणि सत्वगुणी असते आणि अविद्या अशुद्ध सत्वगुणी असते. आहे का काय आता याच्यामध्ये अडचण? मग अल्पज्ञता आणि सर्वज्ञता ही त्या उपाधीवर अवलंबून आहे. जर आरसा मिळालेला नसेल तर स्पष्ट आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. आणि आरसा जर मिळालेला तेलकट झालेला असला तर तिथं प्रतिबिंब दिसत नाही. पाणी गढूळ असलं तर पाण्यात मुख आपलं दिसत नाही. आणि पाणी स्वच्छ असला तर आपलं मुख, चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये स्पष्ट कळतं. का? तिथं स्वच्छ आहे पाणी. ती उपाधी कशी आहे? शुद्ध आहे. तशी ईश्वराची माया उपाधी कशी आहे? शुद्ध आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आली आहे. आणि जीवाच्या ठिकाणी उपाधी जी अविद्या आली आहे, ती अविद्या मलिन सत्वगुण असल्यामुळं तिच्यात तेवढी ज्ञापकता होत नाही त्या चैतन्याला. म्हणून अल्पज्ञता आली आहे, है का नाही? मग ही त्या आभासाकडे दोष का त्या उपाधीत दोष आहे? मागे बुद्धीमध्ये दोष सांगितला होता का आभासात सांगितला होता? है का नाही? नाहीतरी तो आभास कुठस्थ रूपच सांगितला का नाही? म्हणून जीव आणि ईश्वर चैतन्य साभास आहेत. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराचे ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म आहे आणि अविद्या उपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञतादी धर्म आहेत. मग जीव ईश्वर
हे कसे आहेत? आभासासहित आहेत. साभास आभासासहित आहेत, म्हणून त्या साभासवाद म्हणतात. म्हणून तर त्यांना हा आभासवाद, आभासासहित आहेत या म्हणण्यामध्ये ते चैतन्यच आभासासहित आहे. जीव, कारण तो आभास चैतन्याला सोडून राहत नाही, है का नाही? म्हणून बिंबासहित प्रतिबिंब आहे असं म्हणावं लागतं. बिंबासहित असाच व्यवहार करावा लागेल का नाही? हा, बिंबाला सोडून प्रतिबिंब म्हणता येतं का? मग तसं चैतन्याला सोडून आभास म्हणता येतं का? म्हणून हे आभासित जे आहेत जीव आणि ईश्वर, यांना कसं म्हणावं मग? साभास युक्त अंतःकरण. साभासयुक्त. मग हा साभासयुक्त अंतःकरण कसं? आभासासहित, म्हणजे ज्याचा आभास पडलाय त्याच्या सहित. आभासासहित याचा अर्थ काय? ज्याचा आभास पडलाय हा त्याच्या सहित जीव मानावा लागतो, त्याला सोडून जीव मानायचा नाही. मग यांच्या शंकेमध्ये, यांच्या या व्याख्येमध्ये जी शंका झाली होती, कोणाच्या? विद्याधर मुनींच्या मतामध्ये जी शंका झाली होती. कोणती शंका? झोपेमध्ये जीव प्राज्ञस्वरूप असतो. झोपेमध्ये जीव कसा असतो? वृत्तीवर नसतो, अंतःकरणाचं भान नसतं, है का नाही? मग त्या ठिकाणी जीव तर असतो. हा, मग तिथं जीवाची सिद्धी लागाना झाली तुमच्या मतानं, ही एक शंका आहे. कोणाच्या मतावर? मग जीव काय दोनच अवस्थेमध्ये का? स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये? झोपेत का नाही का? हाय, पण तिथं भान व्हालंय का त्याला? आणि सामुग्री का नाही का तिथं? मग त्यांची व्याख्यावर ह्या शंका उत्पन्न होतात. झोपेमध्ये जीव सिद्ध व्हायना झालाय आणि जीव तर असतो तिथं, ते कसं मग? आणि प्रकाश आत्म्याच्याही मतावर शंका उत्पन्न होती. कंची? त्यांनी उपाधी काय मानली? दोघाची अज्ञान एकच, दोघाची उपाधी एकच मानली ना. मग एक सर्वज्ञ एक अल्पज्ञ का? म्हणजे त्याच्या मतावर अशी शंका उत्पन्न होती. आणि विद्याधर मुनीच्या शंकावर जीव झोपेमध्ये सिद्ध व्हायना झाला. म्हणजेच एकाच्या ठिकाणी अव्याप्ती दोष येतो. विद्याधर मुनीच्या व्याख्येमध्ये अव्याप्ती दोष यायला, आणि प्रकाशात्म्याच्या मतावर अतिव्याप्ती दोष यायला. एकाच्या मतावर अतिव्याप्ती आणि एकाच्या मतावर अव्याप्ती, है का नाही? म्हणजे दोन्हीकडे चैतन्य आभास सारखाच पडायला पाहिजे. एक उपाधी म्हणल्यावर मग अतिव्याप्ती दोष यायला ना ते. आणि जीव वेगळा आहे आणि ईश्वर वेगळा आहे, है का नाही? उपाधीनं, है का नाही? आणि त्यांच्या याच्यामध्येही भेद आहे, कर्तृत्वामध्ये, त्यांच्या ज्ञानामध्ये. आणि मग उपाधी एक सांगून तसं कसं जमत? मग कोणता दोष म्हणावा त्याला? हे दोष, शास्त्र दोष सांगतंय. आता कोणी म्हणतो काय होतंय सांगितलं तर सांग. अरे कसं दोषाचं सांगायला? मग कोणचा दोष? रोग झाला, कोणचा रोग? इतकं कडीचोट बोलतंय शास्त्र. हा, फक्त ऐकणारा जिज्ञासू चांगला पाहिजे, हा, आणि सांगणाराही अधिकारीच पाहिजे. तेव्हा त्याला शास्त्र काय बोलायलंय म्हणजे ते त्याला कळन आणि ते कळालेलं सांगता येईल. म्हणजे कोणता दोष येतो
अव्याप्ती आणि अतिव्याप्ती असे दुसरे आणखी दोष आहेत. मग ह्या दोषाने युक्त या शंका काढता येतात, त्याच्यात अशा मानता येतात, पण हे दोष निवृत्त करता येतात. हे दोष फक्त दोष कसे यायलेत हे लक्षात असू द्या, आणि कोणावर कोणता दोष आलाय ते एक लक्षात असू द्या, आणि हे मत कुणाचे कुणाचे कोणते कोणाचं मत हे एक लक्षात असू द्या. प्रकाशात्मा एक, विद्याधर स्वामी एक, आहे का नाही? प्रकाशात्मा अज्ञान ही दोघांची एकच उपाधी मानायले तर, आणि जीव आणि ईश्वर हे आभाषित मानायले, आहे का नाही? आणि त्यांच्यामध्ये अतिव्याप्ती दोष यायला आहे. आणि विद्याधर मुनी अविद्या मानायले तर उपादान कारण, अविद्या मानायले तर, पण त्या अविद्येमध्ये सत्वगुणही मानायले तर, पण तो सत्वगुण मलिन मानायले तर जीवाची व्याख्या त्याच्यामध्ये पडलेला, त्या अविद्येमध्ये पडलेला आभास तो जीव आहे. व्याख्या त्यांनी बरोबर केली आहे, पण त्यांनी अवस्थाला धरून चालायली का ती? एका अवस्थेवर अव्याप्त दोष आहे. तिथं व्याप्ती व्हाय नाही त्या वृत्तीची, त्या मताची तिथं व्याप्ती व्हाय नाही ना, तिथं ते जाय नाही ना ते लक्षण, म्हणून हा एक त्यांच्यावर दोष येतो. आता हे दोष कोण देतो? त्यांच्या मतावर हे दोष देणारे कोण? ज्याला ज्ञान नाही. हा, मग श्रवण करतेच्या जवळ ते ज्ञान आहे का? मग आशेला काय सांगायचंय? हे आशे ज्ञान सांगायचे, असं तुम्हाला होईन बर का, पण तसं वाटू देऊ नका, याच्यावर विलाज आहे, दोष येत नाही हे समजून सांगायचं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं वाटू देऊ नका. अव्याप्ती दोष येत नाही आणि अतिव्याप्ती दोष येत नाही. प्रकाशात्माचंही मत बरोबर आहे आणि विद्याधर स्वामींचंही मत बरोबर आहे, पण ते त्यांचं मत आता ऐकल्याशिवाय कसं बरोबर आहे हे ऐकल्याशिवाय कसं कळन? आणि त्याला टाईम लागेल ना. आता टाईम तर झाला ना, मग उद्याच्या टायमात बघू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.